राकेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकार्याने बॅटिंगसाठी बोलवले. तर माहिती आली मॅच रेफरी सुनील केडकर यांच्या मार्फत की 8:20 हा चेंडू पडणार आहे. दिस इज द इन्फॉर्मेशन टू बोथ द अंपायर्स. दोन्ही जे पंच आहेत त्यांच्यासाठी माहिती आहे आमचे महेंद्र भवर. तर चारही अंपायर्स रेडी आहेत. सो इट इज अ गुड न्यूज. न्यू रेकॉर्ड विल बी ब्रॉट इन मीरा भाईंदर. काल 8:34ला चेंडू मीरा भाईंदरमध्ये पहिल्यांदा पडला. आज या ठिकाणी 8:20 हा चेंडू पडणार आहे, जसं मनीषने या ठिकाणी सांगितलं. सो दिस इज द व्यू ऑफ नेताजी सुभाष चंद्र बोस ग्राउंड, वन ऑफ द ब्यूटीफुल ग्राउंड. बाजू के बारे में चर्चा हुई. राकेश म्हात्रे जिनके ऊपर एक बार फिर सबके निगाह रहेंगे. शॉन और विनीत भोईर, अक्षय सुरभे, गणेश. उसके बाद में एक बार फिर देखिए बंड्या के ऊपर सबके निगाहें हैं. आज अश्ल खेलेंगे. विनायक माची धूम मचाने के लिए तैयार है. स्मिथ के ऊपर निगाहें हैं. मुकेश जैन और स्वप्निल. या यकीनन KP11 ललित जैन कैप्टन है. उनके साथ शार्प, शॉन पुरकर, विनीत भोईर, अक्षय सुरवे, गणेश देंगे, उसके बाद साइप्रियन बांडे, उसके बाद राकेश म्हात्रे इज अ की प्लेयर. उन्होंने कैप्टन टॉस के लिए आए थे. असली गौरिया इस फ्रॉम उत्तन, उसके बाद विनायक माची, स्मिथ गाउटिया इस फ्रॉम उत्तन, उसके बाद रोहित शर्मा, मुकेश जैन, स्वप्निल. इनको एक्शन में हम यहाँ पे देखेंगे. जहाँ तक दूसरा टीम का सवाल है, आई धारावी माऊली, जश पाटील मॅग्निफिसंट कॅप्टनशिप काम नाही. पहिला चेंडू पडतोय, बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर केला, चांगला फुटवर्क ऑफ साईडला स्क्वेअर कट करत असताना चेंडू डीप पॉईंटकडे जातोय. चेंडू अडवलाय. पॉवर प्ले आहे आणि कव्हर करेपर्यंत 2 धावा पूर्ण करत असताना ऑन साइड पर जबरदस्त स्ट्रोक. बॉलर के सर के ऊपर से मिड ऑन पर एक खिलाड़ी उनके सर के ऊपर दिसतोय. क्लीन बॉल्ड. अर्जुनचं या ठिकाणी बघा काय गोलंदाजी केले. लेन बॉल तो टाकत राहिला. वेगामध्ये थोडासा बदल केला. 120चं स्पीड आहे आणि हा चेंडू स्टंपमध्ये टाकत असताना फलंदाज स्मिथची या ठिकाणी खडी संपुष्टात. 9 धावा 12 चेंडूमध्ये संघर्ष आपण भरपूर पाहिला. बॅकफुटला थांबले, बॉटम हँडचा वापर केला, गॅपमध्ये शॉट, अतिशय सुंदर फटका या ठिकाणी वर्कआउट करत असं. फास्टर डिलिव्हरी, बॉडी लाईन होता, बॅकफुटला थांबले, ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न आणि इट इज अ बिग 6. प्रशांत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि दोन्ही फलंदाज एकाच दिशेला आलेले आहेत. आपण त्या ठिकाणी बघतोय, कारण कॉल असताना असं म्हणतात येस नो वेट कॉल असायला पाहता. क्रीज कॉर्नरवरून टाकण्याचा प्रयत्न, बॉडी लाईन होता, बॅकफुटला थांबून चेंडूला ऑन साईडला 41. क्रीज कॉर्नरवरून टाकतायत, बॅकफुटला थांबले, लास्ट मोमेंटला चेंडूला ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वळवलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय दुसऱ्या धावांसाठी कम्फर्ट 2. दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना सांगितलेत. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी होते, मात्र 2 धावा रोखू शकले नाही. बॅकफुटला आले, बॉटम हँडचा वापर करतायत. त्यांना माहीत आहे शेवटचं षटक आहेत, धावा करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि 4 धावा संजीवनीच्या रूपाने या ठिकाणी येत असताना संघाची धावसंख्या आता पुढे सरकते. ती आता बॅकफुटला आले, जागा बनवली, खूप सुंदर पद्धतीने सन्मान व्यासपीठाचा. यावेळेला क्रॉस द लाईन 100 शॉट खेळतात. चेंडू ट्रॅव्हल होते, उशिरा का होईना शॉट विकेटला सर्कलच्या आतमध्ये कोणी नाहीये. कव्हर करेपर्यंत फार वेगाने KP11चे दोन्ही बॅट्समॅन पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये पूर्ण करायचा प्रयत्न, मात्र पॉपिंग क्रीजमध्ये आतमध्ये जात आपण बघतोय पॉपिंग क्रीजला बॅट व्यवस्थित ठेकवत नाहीये. ही गोष्ट पंचांच्या लक्षात आलं. 1 शॉट या ठिकाणी दिले, कष्ट करून 2 धावा पूर्ण केल्या, मात्र बॅट ठेकवली नाही, त्यामुळे 1 शॉट दिले, एकच धाव मिळणार. धावसंख्या झाली 59 आणि 60 एक्झॅक्टली. प्रशांत म्हणाला त्याप्रमाणे 60चं टार्गेट KP11नी या ठिकाणी मैदानावर दिलेलं आहे. तर NP स्पोर्ट्स अँड परिपॅकर्स वर्सेस रॉयल स्टर्नर्स, तो 60 टू विन. 60 धावा KP11 चे संघ राकेश म्हात्रेच्या संघाने या ठिकाणी आई धारावी माऊली, जश पाटीलच्या संघाला दिलेत. दोन्ही अंपायर आतमध्ये जात असताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. गुड जॉब फ्रॉम ऑल द अंपायर्स. आणि सामना आज इतिहास रचला गेला मीरा भाईंदरमध्ये. 8:20
या ठिकाणी चेंडू पडला. थँक्स टू मॅच रेफरी, थँक्स टू ऑल द अंपायर्स, थँक्स टू द कमिटी मेंबर्स आणि स्पेसिफिकली अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर आणि त्यांच्या लोकांनी ज्या पद्धतीने डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन प्रत्येक दिवशी अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल, अजून कसं इम्प्रूव्ह करता येईल असा एक प्रयत्न या ठिकाणी केलं जात आहे. तर बुलढाणाचे जिल्ह्याचे आमचे समालोचक आर जे ओम सोनावणे यांचं आगमन झालं आहे. च्या दुसऱ्या डावाची पहिलाच बॉल ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले, मिड विकेटला ट्रॅप होता आणि पहिल्याच बॉलवर जश पाटीलचा खेळ शून्यावर संपला. गोल्डन डकवर जश पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत. मोठी विकेट या मॅच मधली जश आणि जयशी इन्फॉर्म जोडी आहे या टीमची. एक फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफचे, पोहोचण्याचा प्रयत्न करतायत पण त्या ठिकाणी फिल्डिंग पोझिशन नव्हती स्ट्रेट लॉंग ऑफला, त्याच संधीचा फायदा उचल. बॉल हवेत आहे मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये पण तो पोहोचण्याचा प्रयत्न करेल पण लॉंग ऑफचा कॉल आणि तो कॉल यशस्वी झालेला आहे. जयदेवला सुद्धा परतावं लागते. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते आणि स्वप्नीलचं दमदार प्रदर्शन या पहिल्या षटकामध्ये 2 धक्के बसतायत आई धारावी माऊलीला. स्वीप करण्याचा प्रयत्न, बॉल मागे सरकतोय फाईन लेगला आहे त्या ठिकाणी ललित आणि आणखीन एक फलंदाज बाद. तिसरा धक्का टीम आई धारावी माऊली. ओ बोल्ड, पुन्हा एकदा फुल लाईन बॉल, वेदांकडून झाली चूक आणि त्याच वेळी पुन्हा एकदा दबदबा या षटकावर. स्वप्नीलचा 4था धक्का आई धारावी माऊली. 4 फलंदाज बाद. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफ आहे, बॉल खाली येतोय, जज करतोय, जजमेंट योग्य, कॅच कंप्लीट. जय शेजवळ परतीचा प्रवास, मी आहे माझ्या संघासाठी खास. स्वप्नीलची कामगिरी झकास, कॅच आणि घेतली मेहनत पण चुकीच्या दिशेनं क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा लाला आणि त्यांनी कॅच सोडली अर्जुन आडेची. दॅट वॉज बिग मिस्टेक बाय विनायक माची. त्याने 9 धावा खर्च करत 4 विकेट प्राप्त केल्या. त्यांनी आता 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉल मध्ये करायच्यात मॅच जिंकण्यासाठी आई धारावी माऊली या टीमला 44. फुल टॉस बॉल ऑन साइडला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, तडाका षटकार. फटका आला, मॅच बदलेल. फुल टॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये गॅप शोधलाय. रन मिळतील 4 आणि मिळतील रन 4 तर होऊ शकतो बेडापार परिस्थिती आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल, टाटा बाय बाय, हाय फ्लाय इनटू द स्काय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल खूपच चांगल्या प्रकारे इनफिल्डला क्लिअर करत एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक लजीज चौक आणि त्यानंतर करंचा शो. पहिल्या 4 षटकात पहिल्या डावात 33 ला 1 अशी परिस्थिती होती KP11 संघाची आणि दुसऱ्या डावाचा जर विचार केला तर 5 विकेट गमावल्यात परंतु 36 धावा सुद्धा बनवल्यात, हेही विसरून चालणार नाही. पहिला बॉल ओव्हर दी लॉंग ऑफ टॉप गिअर मध्ये CLS क्लास. पदल आदित्य, व्हॉट अ शॉट, इनक्रेडिबल बॅटिंग बाय अर्जुन अँड करण. षटकार आलेत. हा फुलर लेनचा बॉल हलकीशी अपील आहे. ब्लाइंड व्ह्यू होता, आय व्ह्यू लॉक झाला होता ऑनफिल्ड पंचांचा, त्यामुळे आता कदाचित शॉर्ट बॉल खराब बॉल होता परंतु विकेट या बॉलवर, ज्या बॉलवर षटकार असायला पाहिजे होता त्या बॉलवर मुकेश यांना विकेट मिळते आणि नशिबाची वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही, नशीब बदलायला जास्त वेळ लागत नाही. मुकेश यांचा खराब बॉल आणि त्या खराब बॉलवर एक खराब स्ट्रोक सिलेक्शन बाद होत आहेत. करत उमेश आलेत ऑन साइडला, हा तडाका वाईड इज डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दहशत काल होती, दहशत आजही. पहिला बॉल सरळ बॅटने फिनिश शॉट. मॅच मध्ये वजन राखत रन अर्धा डझन मिळवलेत. उमेशचे या आधीच्या बॉलवर षटकार, या बॉलवर यशने ठोकला षटकार आणि हा सामना दबावाची परिस्थिती असल्यानंतर सुद्धा दबावातून मॅच काढला करणने, अर्जुनने, उमेश आणि यशने मॅच संपवलाय आणि थाटा धूम धडाक्यात दहशत राखत असताना सेमी फायनल मध्ये प्रवेश केलाय. ही टीम सांगते की आम्ही काल चुकलो म्हणून आज चुकणार नाही आणि येणाऱ्या काळात ही दहशत कायम ठेवल्या जाईल. इनटू द सेमीज पहिला संघ बनतोय ठाणे आणि मीरा भाईंदर या ग्रुपचा. टीम आई धारावी संघाने सेमीफायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ. पहिल्या डावात विनीत 20 रन 11 बॉल मध्ये,
त्यानंतर श्वान 3 बॉल 13, स्मिथ 12 बॉल 9, एस्ले 5 बॉलमध्ये 8. गोलंदाजीमध्ये अर्जुनची चमकदार कामगिरी, एकमात्र विकेट घेणारा गोलंदाज तो ठरला. त्यानंतर दुसऱ्या डावात करणच्या 21, अर्जुन 14, 10 जयेश, 7 यश. दुसऱ्या डावात स्वप्नीलच्या खात्यात 4 विकेट आहेत, मुकेशच्या खात्यात 2 विकेट आहेत. आई धारावी माऊली या टीमने 3 विकेटने हा सामना जिंकला.